आता तेच विषय चालला होता. हा. तुझीच वाट बघत होतो. कशाचा विषय? आम्हाला वेगळं व्हायचंय. तर आम्हाला खातेफोड पाहिजे. ते त्याची जमीन तो त्याच्या पद्धतीने करीन, माझी मी करीन. मग इकीन, ठेवीन, काही करीन. आम्हाला वेगळं ठेवायचंय. मी पुण्याला असतो. मला तिथं एक हॉटेल टाकायचंय. नाही नाही इकीन म्हणजे मग? जमीन इकायची होय तुला? मग काय करू इथं मी? काही अडफीड लागले का तुला? जमीन इकून जमतंय का? ती माझ्या हिश्श्याच मी बघून घेईन ना. अरे पण तुझं तू कमवतोय ना, मग त्याच्यातच घे ना हॉटेल, काय घ्यायचं ते. कस काय तेवढं तुला हॉटेल टाकायचं जमतं का? अरे पण जमिनी परत घेता येईल का मला तुम्हाला? सांग, भाड्याने हॉटेल सगळं उभा करायचं आणि भाड्याने जागा असलेली पेक्षा मी माझी जागा घेतो ना स्वतःची. हे बघ, मला तुझ्या तोंडाला लागायचं नाही. तुझी वाटणी करून घे आणि तुझ्या हिश्श्याची जमीन इक, नाही तर ठेव. आपण बघितली की नाही जागा? हा. बरं, आपण तहसीलला जाऊ आणि तुझं नाव कमी करायचंय आणि आम्हाला ती खातेफोड करून दे. कशा वाटण्या केल्यात मग? हे बघ, वरली मळई आहे का आपली, हम्म. 4 एकर त्याला हा. आणि 4 एकर मला. आणि खालचं जे रान आहे का हम्म. त्याच्यातलं 6 एकर ते 6 एकर मी. मध्ये काय आपलं बांधबिंद वाटा बेटा असते ठेवून देऊ. आणि सरळ सरळ ना, विहिरीचा काय विषय नाही, मी तर विकून टाकणार आहे. कारण विहीर तुला आधीच मी ज्याला विकीन त्याला डायरेक्ट सांगून तुला सेपरेट विहीर ती टाकावं लागेल. घेईन नुकसान ती, पण मला मोकळं व्हायचं यातून. नाही चालतंय ना, मग काय अडचण नाही. बरं, म्हणजे तू आता गावाकडे राहणार आणि तू पुण्यात राहणार. हा. आणि मग आईचं काय? आई राहीन की दादाकडे. आता विहीर ती सगळं देतोय म्हणजे ठेवीन तो. नाही नाही, म्हणजे तिने काय एकट्याला जन्म दिला काय मला? हा. अरे किती झालं तरी वहिनी तुम्हाला काय एवढं नाही करायचं? तुम्हाला मग हिरीचा हिस्सा ती जमतोय. एवढं नाक मोरडाय काय झालं? नाही विहिरी. मग कुठं सोडायची? सिटीमध्ये कसं काय घेऊन जायचं आम्ही? आणि आम्ही जर हॉटेलवर तिकडे इकडे तिकडे गेलो तिला कोण मग बघायचं ऐकू माग? कोण लक्ष देईन? आणि आम्ही रानात गेल्यावर काय करायचं? एवढे दिवस बरं आई रानात गेली. गेलो काय तुम्हाला काय सोबत घेऊन जायची काय? तर आपली खाईन घरी. तुम्ही जावा पुण्याला घेऊन. अरे पुण्याला न्यायला आम्ही काय करू? पुण्याला काय करू? ती जाईन त्याच्या कामाला आणि मी माझ्या कामाला. आणि पुण्यात ती घरी काय करीन? अरे काय चाललंय तुमचं? हे आता तुमचे असे भांडणं, उद्या आईचे किती हाल करताल बरं तुम्ही? आईचा विचार केला का? बरं ऐक ना, तुझ्याकडे जमन का? माझ्याकडे जमायला काय? हे तुम्ही विचारलं का खाते फोडताना की तुला काय पाहिजे का नाही पाहिजे? तुम्ही तुमच्या मनानेच ठरवलं हे 4 एकर त्याला आणि 6 एकर ह्याला, आणि मला काय तहसीलदारात काय मग फक्त सही द्यायला बोलवलं का इथं? अरे काय तुझा काय विषय आहे तेव्हा? तुझ्या नवऱ्यास तुला हायच की. माझ्या नावावरच आहे, मग आईला सांभाळायला बरं मी आठवते, तेव्हा मी आठवते का नाही तुम्हाला? जर एवढ्या हक्काने तुम्ही जमीन घेताय ना, तेवढ्या हक्काने तर म्हणा ना आईला मी सांभाळतो. मी ह्याच्यावर तुमचं भांडणं व्हायला पाहिजे होते, ह्याच्यावर नव्हती व्हायला पाहिजे की मी नाही सांभाळणार म्हणून. एक काम कर, 5-10 लाख रुपये देतो तुला, तू सांभाळ. तूच अरे सांभाळ. काय बोलत आहे तुम्ही? 5-10 लाख रुपये देता म्हणून? तसं तर आईने नानाने केलं असतं तर जमलं असतं का तुम्हाला दोघांना? पण ह्याला लाज वाटते का? आईने जन्म दिलाय तुला, तिला सांभाळायला नाही म्हणतो तू? काय मला एकट्याला दिलंय का? सगळ्यात आधी तुला समजायला पाहिजे. अरे एवढे भांडणं करूस तर तिघांचे 3 सेम हिस्से काढा बरं. आता आणि तुझ्या हिश्श्याचा काय संबंध म्हणा? कसं काय हिस्सेचं? म्हणजे मी काय त्यांची लेक नाही का? तुम्हाला काय वाटतंय का? कसं काय होत तुम्ही? यांनी काय खायचं? यांना बी त्यांच्या भावांकडे पाठवायचं काय? अरे पण मग घ्या ना सगळ्यांनी, लेकीचा हिस्सा असतो. कुठं नसतो सांग बरं मला तू? नाही चालत गावाकडे तिकडे असेल. तुमच्या नवऱ्याच्या तिकडे तुमची जमीन. अगं पण माझा हक्क आहे ना, मी माझा हक्क कसा सोडू? आणि माझ्या आईचं काय? तिला जिकडे वाटेल तिकडे ती राहणार ना. तुम्ही तिच्या बाबतीत कसं हल करताय? तिथे उद्या माझ्या नावचं काय असेल तर मी माझ्या आईला कशी सांभाळीन ना? जर नाहीच तुम्ही सांभाळलं तर ह्याच्यावरूनच दिसतंय तुम्ही सांभाळतात का नाही सांभाळत. आता आम्ही सांभाळलं असं आम्हाला काही जड नाही, पण मग आता सिटी मध्ये कसं काय राहतील अरे त्या? यांचं पटत नाही, तुझं आईचं पटत, सुनान बरं नाही पटत. अरे मग तुमचं काम आहे हे बायकांना समजून सांगणं. हा, खुशाल बायकोचं पटत नाही म्हणून लगेच बायकोचं ऐकायचं का आपण? आलिशानी हे असं बोलणं जर आधीपासून दाबलं असतं तर अशी बोलली नसती ती डायरेक्ट. नाही पण तू पाहुणी म्हणून आली, एवढं कायला बोलती? पाहुणे म्हणून आली म्हणजे मी माझ्या आईसाठी बोलणार ना, का नाही बोलणार? हे बघ दादा, ही काय आपल्याला बरोबर वाटत नाही. एक काम करू, महिनाभर तुझ्याकडे ठेवू आणि कसं तरी आम्ही ऍडजस्ट करू आणि महिनाभर आमच्याकडे बी ठेवू. हा, चालेल. नाही पण हे बघ, तू शहराला राहतोय, तुझ्याकडे बिटवायचा काय खर्च असेल तू द्यायचा भाऊ मग तिला. तेवढंच करीन ऍडजस्ट मी. आता एवढं पण हिचा काय संबंध नाही लांब लांब पर्यंत. अरे तिच्या नावावर जमीन ठेवा आणि जोपर्यंत तिला तुम्ही नीट सांभाळत नाही ना तोपर्यंत अजिबात खातेफोड होत नसती. काय गॅरंटी उद्या तुम्ही खातेफोड झाले तिला सांभाळणार नाही? तिच्या नाव जमीन करायची, जमीन करणार आहे का आता या वयात? तिची जे होणार आहे का? अरे पण तिच्या नावावर जमीन ठेवली तर मला काय करता येणार ना? मी काय करू? आम्हाला हॉटेल टाकायची, त्याच्यासाठी आमचा जीव तळतळ करून आणि राहील. उद्या तिला त्रास झाला तर काय करायचं मग? तिला तुम्ही आताच नको नको म्हणायला लागले, त्याच्याकडे महिनाभर याच्याकडे महिनाभर, कोण नीट बघणार तिला? लय वाटलं तुझ्याकडे महिनाभर ठेव, हा, 5-10 लाख तुला देतो. तेव्हा काय दिवस आलेत आईवर. तिला विचारलं का तरी एकदा तरी तिला काय करायचंय काय नाही वाटतंय? तिला विचारलं?
बोल ना आई तू तरी काहीतरी. अगं हे मुगावरलं स्वट येतं बाईल बुद्ध येतं बायका भेटल्या ना त्यांना. आईची कुठं माया दया राहिली आईने काय केलंय. आईने 9 महिने वज वागिवलंय का तळ हातात त्यांनी फोल्डय का सांभाळलंय का काय केलंय त्यांना. हा कडा खांद्या वागिवले ह्यांना कडाव घेऊन काम केल्यात. कुकडी सुद्धा केली हिरीची बारवाची काम करून घेतल्यात लहान लहान लेकर होते तोवर. आणि ध्यान सुद्धा नाही राहिलं कोणा त्याची आठवण नाही आईची. बायको आली ना ही बी म्हणते आम्ही शहर मध्ये कसं काय. तुम्हाला शहर मध्ये जायचे ना तुम्ही स्वतःच्या हिमतीव पाया जायचं. दिल्लीला जा कुठं जाय स्वतःची हिमतीव. तुम्हाला पुण्याला जायची हिताली जमीन विकून बाप देवाला गेला तर 4 दिवस तुम्हाला जमाना शेती व्हायना वाईर तुला. शेती होत नाही पुण्यात मुंबईत राहायची ना दिल्लीला जा स्वतःच्या हिमतीव तिकडं काही कर. पण इथं जमिनीत हात घालायचा ना मी आहे तोवर. मी मरू तर देत नसते आणि तो सुद्धा हात लावून राहून द्यायचा ध्यान द्यायचा अजिबात द्यायचं नाही यांना. हा मग जर तुझे हाल होत असेल तर कशाला द्यायचे यांना? बापाला राग करतात म्हणून बाप देवाला निघून गेलाय 6 महिने झाला बापाचा विचार नाही. नसलं की आईला माग द्या खाती फोडून दी. बरं झालं तायडे तू आली. हा तायडीला घेतात हाका मला कस मारून. काय पटणी. मग आम्ही काय करायचं कुठं काय वाऱ्यावर करा तो तुमची लग्न केल्यात लहानाची मोठी झाल्यात तुम्ही काय आता भीती धरून मुतत नाही तर मोठाली जरा करती धरती स्वतःच्या हिमतीव करायचं. किती काय लोक अरे करतात. कसलंच लोन देत नाही कशा काहीतरी तारण माग त्यांना आम्हाला. तुमच्या स्वतःच्या हिमतीव काढा ना लोन आणि करा ना इष्टिकी कमवून दाखवा. अगं पण तुझ्या सोयीसाठी म्हणत होतो आम्ही. तू थोरलाय तुला बी कळायला पाहिजे. थोरला चुली मारला बरं ऐक ना. खुशाल त्याला म्हणतो हा बरं तुला इकाडी वाटणी मला इकाडी वाटणी. बापाचा विचार करीना आईचा विचार करीना तायडे बरं झालं आली दे आम्हाला वाटून. अगं हे बाईल बुद्धी झालेत ना म्हणून ह्यांना एवढं आठवत सुट पण माझी आता इच्छा मला आहे. सांग एवढी फाईल करायला किती पैसे घातले. तुझे किती का फाईल असताना लाख नाही 10 लाख जाऊन दे तुझी फाईल तुझ्या हिमतीव करायची. तू पुणे मुंबईला गेला तुला शाळा अहो, शिकवलंय ना. एक गुंठा घेता येत नाही तिकडं. 1 गुंठा घेत नाही पण तू इथून गेला कसा. पुण्याला जायला तुला पैसे नाही लागले का तसं कमवायचं स्वतःच्या हिमतीव कमवून दाखायचं. हा बायकांच्या नादाने तू हिच सगळं चांगलं होतं तू इथे येऊन उच केलंय. आता आम्ही कशाचं काय कशाचं उचकीचा तुम्ही जर आईला बरं बघितलं असतं तर आई अशी बोललीच नसती बिंदास लगेच स्वतःच्या मनाने खुशी खुशी देऊन टाकलं असतं तुम्हाला. अरे आम्हाला संग नाही न्यायचं तुम्हाला द्यायची पण द्यायच्याच बरी इथं. त्याला आई बापाला धोक नाही द्यावा लागत तवा जमत. बाप देवाला निघून गेला तुमच्या काराकारकाच्यामुळे गेला. तुम्ही उद्या दोघांनी शेती आपल्या नावावर करून घेतली उद्या आईचं दुखायला लागलं तर कोण खर्च करणार? आता तुमचा नुसतं प्रवासाचा खर्च तुम्ही काढायला लागले उद्या दुखण्याचा खर्च कोण करणार? पण आम्ही सांभाळतोय राहिलो एवढी ही तर आईवानी जपती तिला. हो दिसलं किती आईवानी. हा. ते नाक मुरडी त्यात त्या हा. हम्म. मला नाही इथं थांबायचंच नाही चल. हो, लय स्वतःच्या हिमतीव काही कर तुला अडवत नाही तुझ्या मनावर. वाटलं तर आईला जिवंत आहे तर फोन करता आला तर कर नाही तर मिली म्हणून सोडून दे. आणि मग तू इष्ट मला ना माझ्या पैसे कराय ना हं. ती पण मला तेवढं मोकळं करून द्या. मला नाही करायचं वाढव तुम्ही समजून घ्या माझी सिच्युएशन. अरे दादा असं कसं काय म्हणतो तू? तू जर आईला प्रेमाने जर सांभाळत असतं सगळं व्यवस्थित करत तुझ्याकडे तुम्हाला घेऊन जा गरजच तू नाही ना. तुझ्याकडे घेऊन जा ना. बर का तसं तू गुडीत मानला असताना तुला 10 एकर जमीन येते ना 1 एकर 2 एकर विकून दिला असता. काही कर बाबा माझा लोक मोठा होतोय बरं झालं. नाही एकत्रित इकायची पण काय आ- कारण आहे? एकत्रीची नाही इकायची. पण आता लेख होय ना तो गेलाय ना मोठी किरत कराय तिकडं मुंबईला जायची ना त्याला त्याला ते पुण्याला. वाहिलं ते मग हा? आता नाही देणार तुम्ही कडच्या पायरीवर आहात आता देत नसते त्याला फुटा दोघा बी. इथं मी सगळे कोर्टात हे करत कचेरीत असतो. जा कोर्टात जा त्याच्यामुळे जा मी हाय तवर. चल रे. मी पण आहे माझ्या आईच्या साईडनी. लगेच फुटा तुला जायचं असलं त्याच्या मागे जा. तुझ्यात हिंमत ताकद असली तर करून खा. बायको बघ कशी बघा ती वाकड थोबाड करून पटतय ना जीवाला. हा हे बघ तो निघून याला मला कायला बोलती तू. मग तुझं कर्तव्य तू थोरला थरला होता त्याला समजायचं समजून सगळ्या गुडच्या पोटी विचारायचं. घरात दोघांनी बसायचं भावानी मग विचार करायचा तुला काय करायची काय नाही. होय ना झाला मोठा आहे तुझाच भाव होय ना तो होय ना मोठा तिकडे जायची तर. बरं जमिनीचं कळत आहे हा वहिनी बघते का आईला पाणी कधी विचारत नाही जमिनी कशा हक्काने मागू नाही, राहिल्यात. ती काय म्हणती ए, हा. बघा. ऐकून घे ना तू ती काय म्हणती पुण्याला नेते ना. नाही नाही एसटी पुण्याला पाणी नका बोटान संसार परपंच केला इरी बारा पोळ्या याची लाज धर जरा आणि नी ना पुण्याला. नाही नाही, थांब आई आज दादालाच बोलू दे आपण बोलून काही फायदा नाही हा. त्याला बोलू देत आज. आणि मग काय कारण तो काय बोलायचं आहे त्या बाईल बुद्या बायकोशी बोलतोय. हे बघ आई हं. तू काय काळजी करू नको. हं. तो जाऊ दे गेला तर हं. मी आहे ना तुझ्यासाठी. मग? माझ्यात राह तू. हं. मी तुला सांभाळीन. हा काय काळजी करू नको. बायकोची विचार घेतला का बावड्या बायकोला काय विचारायचंय आई तिथं- महत्वाची. थोबड बघ ना. हा मी काय सांगते पदशीर असलं जीवाला तर ठीक नाही तर देणार नाही साऱ्या लिखीच्या नाव इष्टी करणार देत नसते.
करा म्हणा. बारा बघ, म्हणाव आई. काय हा, बघ. हा अक्कल आहे का तुला खुशाल तोंडवर करून आईला बोलती माझ्या हा तुझ्यामुळे आज ती कुठल्या थराला गेली बघ तू बारीक विचार कर. तुझ्या तुझ्या देखता समोर एवढी बोलत ती मागा किती बोलत असन. नाही काय नाही का? आता आहे ना तोंडच हाणतो तिथं परत बोलले हो अक्कल नाही काय नाही काय बोलायचं कारण आहे आईला हा नाही बोलत आता काय. हा बोलली तर गाठ माझीशी लक्षात ठेव तू नाही बोलत काय. हा जा, वालवाल करत ती नुसती गेली वाकड हा? थवाड करून जायना गेली तर तुले मनाव नको घेऊ हा आता देवा म्हणाव नको घेऊ पांडुरंगा यांनी काय केलं एवढं करून हा दीर दगडून करतात मी बारा देऊन जमिनीसाठी बारा देऊन आलो मी. आस्तीसाठी कमवले काय नाही, पाणी पाणी कडलं पोचलं जाऊ दे आई, तू काय टेन्शन नको घेऊ आई, पण जोपर्यंत तुझी व्यवस्थित बघत नाहीत ना हे सगळे, तू कोणाच्या नावावर करून देऊ नको. उद्या नाही बरं बघितलं मग काय करशील? अगं तसं तर विचार येतोय एवढी तडा बोलले नसते तर माणसाच्या डोक्यात काही नसतं गोंगा राहिला गुडीच्या पोटी हत्ती गिळतोय हा आणि तर एवढं रागात म्हणल्या मुंगी सुद्धा शिलकायची ता गरज नाही तो माझी तर इच्छा त्यांनी नीटनीटकं सांभाळलं तर देणं घेणं ना ते त्यांना मी आहे तवर जिनभर शिलकून देत नव्हती नाही म्हणजे नाही देणार मी मेल्याच्या मोर माग कसं कर तू कशी देते तशी दे पण हाय तवर नाही देणार बाय तसंच कर. वाट्यानी तिट्यानी करीन पडी पडी तरी जमीन राहून दे ती काय उचलून नेता नाही तर जाता येत नाही जाग्यावर राहून दे पण नाही देणार